श्री स्वामी समर्थ। नवीन दिवसाच्या नवीन शुभेच्छा। कशा आहात तुम्ही सर्व? ठीकच असणार, ठीकच राहा। आणि आज आहे महाशिवरात्री। महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तर सकाळी सकाळी कामं वगैरे सुरू आहे, रोडावर वगैरे पाणी वगैरे टाकून सगळं फोर्च वगैरे सगळं धुवून घेतलेलं आहे। आणि बघू शकता ऊन निघालेले आहे। इथे आता 8 वाजलेले आहे। तर सकाळपासून काम वगैरे करत करत 8 वाजून गेलेले आहे आणि रोड बघा सोकून वगैरे गेलेला आहे छान। तर साफसफाई सकाळी सुरू होऊन जाते आपली। आणि आज सण तेव्हार आहे तर म्हणजे फिलिंगच तशी येते, सण तेव्हार राहिलं तर फिलिंग वेगळीच येते। तर मी अशी बकेटमध्ये पाणी भरून ठेवलेलं आहे, कारण की झाडांमध्ये वगैरे टाकायला आणि गाय वगैरे येते तिला वगैरे द्यायला पाणी मी अशी ठेवून देते एका बकेटमध्ये भरून सध्या, कारण की उन्हाळा लागलेला आहे। आणि बघू पूर्ण झाडांना वगैरे पाणी वगैरे देऊन झालेलं आहे, स्वच्छ सगळं धुवधाय करून झालेलं आहे। आणि इथे बघा ह्या साहेबांनाही बाहेर काढलेलं आहे। तर आता याची आंघोळ राहिलेली आहे, तर सगळ्यात शेवटी याची आंघोळ करणार आहे। हा कच्छू आहे आमच्या घरचा। तर बघू शकता इथे झाडं वगैरे छान मस्त हिरवंगार पाहायला मला खूप छान वाटतं सकाळी सकाळी। आणि रांगोळी वगैरे उंबरठा लेपन वगैरे सर्व झालेलं आहे। तर उंबरठ्यावर ह्या वेळेस मी नवीन थोडंसं वेगळं काही म्हणजे रांगोळी काढलेली आहे। तर कशी वाटते नक्की सांगा। तर उंबरठा लेपन पूजा वगैरे झालेली आहे। आणि तर आता सगळं म्हणजे झाडू पोछा वगैरे झाल्यानंतर मला चहाची लत आली, तर मी चहा बनवला। तर सकाळपासून चहा घेतला नव्हता मी, तर कामं वगैरे झाल्यानंतर मी चहा घेतला। तर बाहेर बसून मला चहा वगैरे प्यायला खूप छान वाटते, कारण की झाडं वगैरे बघत थोडंसं बाहेर वगैरे बघत चहा पिण्यात मजा वेगळीच आहे। तर आता मी आंघोळ वगैरे करून घेते। तर बघू शकता आंघोळ वगैरे झालेली आहे माझी। तर आज मी व्हाईट ड्रेस घातलेला आहे, कारण की तुम्हाला माहीत आहे महादेवांना व्हाईट कपडे जास्त म्हणजे व्हाईट रंग हा जास्त म्हणजे प्रिय आहे। आणि व्हाईट आणि येलो कॉम्बिनेशन महादेवाला घालतात। तर मी सुद्धा असं व्हाईट आणि येलो कॉम्बिनेशन घातलेलं आहे। तर अशी आजची तयारी झालेली आहे। आणि चला मला अगोदर मंदिरात जायचं आहे। तर इथे बघा हा आहे पंचधातूचा कलश। तर याच्यामध्ये मी दूध आणि पाणी मिक्स करून घेतलेलं आहे। आणि जवळच माझ्या घराच्या मागेच शीतलामाता मंदिर आहे, तर तिथेच महादेवाची पिंड आहे। तर इथे मी पूजा वगैरे करायला आली। तर माझ्या अगोदर म्हणजे होती पुष्कळ लोक होते, तर मी वेट करत होती त्यांची पूजा होतपर्यंत। पण त्यांना इतका वेळ लागत होता पूजा करायला की म्हणजे थोडा बहुत कंटाळा येतो, कारण की इतकं वेळ तुम्ही तिथे लावणार तर मग बाकीचे लोक किती वेट करणार। तर ज्याने कोणी अशी मंदिरात पूजा करतात तर लवकरात लवकर आपटून घ्यायला पाहिजे, कारण की तुम्हाला जे काही करायचं आहे तुम्ही घरी जाऊन करा। पण इथे कसं आहे, एका पिंडीसाठी तुम्ही सगळ्यांना थांबवून ठेवता, तर ते योग्य नाही। तर माझ्या अगोदर जी बाई होती तिला म्हणजे 15-20 अर्धा तास तर लागलाच असं। आणि ती मंत्र जाप करत होती, एक एक पान ठेवत होती। तर मग ती गेल्यानंतर थोडीशी म्हणजे गर्दी वगैरे पण कमी झाली। आणि मग मी माझी पूजा केली। आणि माझी पूजा जास्त लॉंग नाही राहत, मी म्हणजे थोडक्यात करते। आणि जी काही पूजा आहे ती घरी करून करते, कारण की घरी केल्याने काय होते, आपण शांतपणे बसतो, एकाग्रता राहते, व्यवस्थित पूजा होते। तर पूजा वगैरे करून घेतलेली आहे। आणि तुपाचा दिवा नेला होता, तर मी तो दिवासुद्धा लावलेला आहे। आणि दिवा मी भिंतीवर ठेवत आहे दिवा भिंतीवर यासाठी ठेवत आहे की तो विझला नाही पाहिजे, कारण की सगळेजण पाणी टाकत आहे पिंडीवर, तर पुष्कळ दिवे विझून जात आहे। त्यामुळे मग मी भिंतीवर ठेवून दिलेला आहे, जेणेकरून पूर्ण जळून जाणार दिवा। आणि त्यानंतर पिंडीची पूजा झाल्यानंतर मंदिरात आले। आणि हे इथलं मेन मंदिर आहे शीतलामाता मंदिर। तर प्रत्येक एरियामध्ये शीतलामाता मंदिर असतोच, तर हे आमच्या एरियातलं शीतलामाता मंदिर आहे। तर मी सकाळीच आलेली होती मंदिरात। घरची पूजा मी नंतर करणार, कारण की मला घरची पूजा करायला वेळ लागते। तर मी सगळ्यात अगोदर मंदिरात आली आंघोळ वगैरे करून, कारण की नंतर फार गर्दी होणार मंदिरात, म्हणून मी सकाळीच आली। तर जवळपास मला 9 वाजले होते। तर इथे वगैरे पूजा वगैरे करून घेतलेली आहे। आणि माझा कळस सगळ्यांना आवडला, सगळे विचारत होते कुठून घेतला। तर हा पंचधातूचा कळस आहे आणि खूप छान वगैरे डिझाईन वगैरे काढलेली आहे याच्यावर।
तर बघू शकता पूजा वगैरे झाली आणि खूप छान वाटते मंदिरात वगैरे गेलं तर खूप छान वाटते, असं प्रसन्नता वाटते. तर बघू शकता आणि मंदिराच्या समोरच लागून हॉल आहे मंदिराचा, तर तिथे छान आयोजन करणार आहे. म्हणजे स्मृती वगैरे भजन वगैरे म्हणणार आहे, तर तिथे ते सुरू होतं त्यांचं. तर हनुमान मंदिरात पण दर्शन वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर मी घरी आली. हातपाय वगैरे धुतले मी छान मस्त आणि पूजा करायला बसली. तर इथे मी पिंडीचा अभिषेक करून घेत आहे आणि तुम्हाला बाजूला पुस्तक दिसत असणार, ती मंत्रांची पुस्तक आहे. कारण की ओम नमः शिवाय आपण तो म्हणतोच, पण महादेवाचं पुष्कळ मंत्र आहे, तर त्यातून मी एक मंत्र म्हणत आहे. तर ते म्हणतानीच मी ते पुस्तक ओपन केलं, कारण की सहसा ते मंत्र पाठ नव्हतं मला, तर मी बघूनच मंत्र म्हणून मग अभिषेक करत होती महादेवाच्या पिंडीचं. आणि खरं सांगू का, आपण जे मंत्र म्हणतो ना, तर ते सावकाश व्यवस्थित आणि एक एक शब्द स्पष्टपणे म्हटलं जावे. तर बघा, पिंडीवर अगोदर पाणी टाकून घ्यायचं आणि त्यानंतरच आपण दुसरं साहित्य पदार्थ टाकायचं आणि ते झाल्यानंतर पुन्हा पाणी टाकून स्वच्छ करून ठेवून द्या. आणि त्यानंतर मग पिंडीचा अभिषेक झाल्यानंतर मी रुद्र अभिषेक करत आहे. हे रुद्राक्ष आहे, तर आजच रुद्राक्षाचा सुद्धा अभिषेक केला जातं महादेवाच्या सोबतच, कारण की महादेवाला रुद्र हे अतिशय प्रिय असल्यामुळे. तर इथे मी रुद्राभिषेकचं मंत्र म्हणून रुद्राभिषेक करत आहे आणि हे मंत्र मी मठातून घेतली होती, अक्कलकोट मंदिरातून. जेव्हा मी अक्कलकोटला गेली तेव्हा. तर ही मंत्रांची पुस्तक आहे, याच्यात आरती पण आहे आणि मंत्रसुद्धा आहे आणि प्रत्येक याचं मंत्र दिलेलं आहे याच्यात. तर तेच मी रुद्र अभिषेक करताना रुद्राचं मंत्र म्हणत आहे. तर ह्याप्रमाणे रुद्राचा सुद्धा अभिषेक होऊन गेलेला आहे. तर अशी माझी म्हणजे म्हणून मी अगोदर मंदिरात गेली आणि त्यानंतर मग मी घरची पूजा केली, कारण की मला 12च्या अगोदरच मंदिरात जाऊन पूजा करायची होती. आणि कारण की घरच्या पूजेला वेळ लागतो, त्यामुळे लवकर मंदिरात जाऊन येऊन मग मी आराम निवांतपणे आणि शांतपणे घरातली पूजा केली. तर अशी ह्याप्रमाणे माझी महाशिवरात्री पार पडली. तर बघू शकता. आणि अगोदर तर तुम्ही सगळ्यात पहिले कामं वगैरे निपटून घ्या आणि त्यानंतरच तुम्ही पूजा वगैरे करायला बसा, कारण की मग तुमचं मनात मग तेच राहणार, हे काम राहिलं ते काम राहिलं. आणि सकाळी पुरी आणि आलूचं भरीत वगैरे करून दिलं होतं मुलींना, कारण की आपल्याला उपास आहे पण त्यांना नाही आहे. तर तरी मग एका मुलीने मला हट्टच केली की नाही मला उपास करायचा आहे, तर ती उपवास केला तिने. आणि त्यानंतर मग मी स्वामींची माळ जप करत होती. आणि स्वामींची माळ ही रोजच करावी, काही कारणाने नाही करता आली तर नाही करायची, पण ही माळ रोज करायची. आणि 5 मिनटं पण नाही लागत माळ जप करायला, फार लवकर होते माळ जप. तर माळ जप करताना बघा, तुम्ही डोळे जेव्हा मिटता ना, तेव्हा एक वेगळीच फिलिंग येते ना, आपण त्याच्यामध्ये एकदम मग्न होऊन जातो स्वामींच्या नावामध्ये. खूप छान वाटतं मला स्वामींचं नाव घेऊन, डोळे बंद वगैरे करून स्वामींचं नाव घेणं. आणि संध्याकाळी मी केलेलं होतं साबुदाण्याची उसळ. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. तर आज असा दिवस गेला आणि आज छोटूसाच ब्लॉग मी काढलेला आहे. तर ठीक आहे, बाय.